शहरावर म्हणजे या मराठवाड्यामध्ये जी काही ही भूमी जी उभी राहिली आहे चळवळीची, तेव्हा इथे शिकत असताना नुलेकर सर असतील, मुलाटे सर असतील, म्हणजे चळवळीतल्या अनेक लोकांनी जे आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे, अशा लोकांच्या मुशीत आम्ही वाढलो. आणि 1994 साली मी हे गीत लिहिलेलं आहे. आणि आज मी सर्वांच्या साक्षीने हे विद्रोही संमेलनाला हे गीत समर्पित करतोय. कारण ही आमची संत तंत आणि पंतांची भूमी आहे. इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते आणि जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. संत जनाबाईंनी त्या काळामध्ये विद्रोह केला आणि ती पुरुष प्रधान संस्कृतीच्या पुढे उभी राहिली. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, ईर्ष्या, अहंकार यावरती ते या षडरूपीवरती भाष्य केलं. आणि जनाबाई त्या काळात म्हणते, मला एक स्केल देणे तो हे ढुलके लागे पण अन खंडेराया तुला करते नवस. आमच्याकडे नवस खवस करण्याची परंपरा नाही आहे. तर तिने काय नवस केलाय? खंडेराया तुला करते नवस, करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया. नवस केल्यावर मिळला आसरा, अहो नवस केल्यावर मिळला आसरा. आणि मरू दे सासरा खंडेराया माझा तू, मरू दे सासरा खंडेराया. सासरा मेल्यावर होईल आनंद, सासरा मेल्यावर होईल आनंद. आणि मरू दे नंद खंडेराया माझी तू, मरू दे नंद खंडेराया. ननंद मेल्यावर येईल ग आसू, ननंद मेल्यावर येईल ग आसू. आणि मरू दे रे सासू खंडेराया माझी तू, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर येईल ग धीर, सासू मेल्यावर येईल ग धीर. आणि मरू दे रे धीर खंडेराया माझा तू, मरू दे रे धीर खंडेराया. हा विद्रोह बघा त्या काळातला. जणी म्हणे खंड्या अवघ्याचं मरू दे, हे सगळे माझ्यासाठी. जणी म्हणे खंड्या अवघ्याचं मरू दे, आणि एकटीचं उरू दे खंडेराया मला तू, एकटीचं उरू दे खंडेराया. टाळी वाजवायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की अजून तरी आपल्याकडे केंद्र सरकारने टाळीवरती टॅक्स आणलेला आहे. इथे एक पेटोजेनिक रेन आहे, तिचं घर्षण झालं की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की मग माणसाला हृदयविकार होत नाही, माणूस मरत नाही. मग आपण आपल्या स्वतःसाठी टाळी वाजवली पाहिजे. वाजवायचं काय? माझे गुरु डॉक्टर रामप्रसाद तौर सर, आपण मंचावरती यायचंय. ह्या ज्या षडविकारांवरती भाष्य करण्याची परंपरा जी संतांनी टाकलेली आहे, म्हणजे चक्रधरापासून संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सावता, संत श्रीनाथ, संत चोखा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संविधानाने आम्हाला शिकवलंय आम्ही भारतीय आहोत. मी भारतीय नाहीये. संविधान काय म्हणतं? मी नाहीये, आम्ही आहोत. म्हणजे संत तुकारामांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महात्मा फुलेंनी घेतला. महात्मा फुलेंचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि बाबासाहेबांचा आदर्श आमच्यासारखे लोककलावंत समाजामध्ये जाऊन सांगतायत की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कबीराचा एक छान दोहा आहे, लागलं का? कि जननी ऐसा पूत जनी जिसकी सब जन जाना और संगत करना गधी की तो दो लाता खाना. बशर नवाज सारखा माणूस या भूमीमध्ये येऊन आपली गझल लिहितो आणि ती गझल तलत आधीच गातात. हे तेव्हा मला सुचलेलं, म्हणजे आधीच्या वेळेस महोत्सव होता, तिथे हेमा मालिनीचा कार्यक्रम, तलत आधीचा कार्यक्रम, हे
त्यांनी ही छक्कड गायली होती. आणि हे सगळे आदर्श जे आहेत ना बशीर नवाजचे आहेत. लिहित जा म्हणजे गुलाम अली सुद्धा बशीर नवाजाची गझल लिहित गात असायची. आणि म्हणून मुघलाईवर केली मात्र मुघलाईवर केली मात्र मराठवाडी जनता इथं दुःख सोसती. हे मराठवाडी जनता इथं दुःख सोसती. मराठवाडी जनता इथं दुःख सोसती. निजामाच्या काळातली राजवट आणि इथे शिक्षणाच्या कुठल्याही संधी नव्हत्या. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशनची मूव्हमेंट इथे लोक आणि फिलॉसॉफी डिपार्टमेंट पहिलं मबी चिटणीस होते. आणि मबी चिटणीसांकडे एक फक्त आंतरदेशी कार्ड बाबासाहेबांनी पाठवलं हैदराबादला घेऊन जा उस्मानिया विद्यापीठात. आणि तिथून पहिल्यांदा ऍप्लिकेशन मिळवलं ते रोखताय मिलिंद आंबेडकर मराठवाडा. मराठवाडी जनता इथं दुःख सोसती. मराठवाडी जनता इथं दुःख सोसती. मराठवाडी जनता इथं दुःख सोसती. मुघलाईवर केली माता मुघलाईवर केली माता मराठवाडा आमचा प्रांत शिवबाचा भगवा इथं फडफडती आलं. तुम्हाला औरंगाबादला फिरवतोय संभाजीनगरमध्ये आता म्हणजे आधी खडकी मग औरंगाबाद आता संभाजीनगर पुढे काय होईल माहिती. त्याची दाढी धुळं धुळं पाणी बाहेर. हे धुळं धुळं पाणी बाहेर चहू बाजूनी. धुळं धुळं पाणी बाहेर चहू बाजूनी. बेगमपुरा जयसिंगपुरा बेगमपुरा भावशिंगपुरा औरंगपुरा छावणीमध्ये बघा मिलिटरी बसती. बावनंगी बावन पुढे गली कुठे त्याची दाढी धुळं धुळं पाणी बाहेर चहू बाजूनी. हे धुळं धुळं पाणी बाहेर चहू बाजूनी. धुळं धुळं पाणी बाहेर चहू बाजूनी. एकाएकी सेवाद एकाएकी सेवाद पैठण घेतले शोभे आज गुलमंडीवर झाली बघा भरती. या भूमीने अनेक बलिदान दिलेली आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाडा विद्यापीठ व्हावं म्हणून नामांतराची खूप मोठी चळवळ सुरू. चळवळीमध्ये अनेक साहित्य काही बसलेले आहे. अनेक साहित्यिकांनी दलित चळवळ इथे उभी केली आहे. दलित साहित्यिकांची दलितांचं म्हणणं काय होतं की त्यांच्या आतड्याचा लिलाव त्यांच्या खाण्याचं जगणं ते काय खातात काय पितात त्यांनी कसं राहावं कसं बोलावं पुढे ग्रामीण साहित्याचं तुझे कसं आपल्या जगण्याचं भांडवल करून आमचा माणूस मोठं झाला नाही त्याची उदाहरणं आहेत. आम्ही आमच्या जगण्याचं भांडवल केलेलं नाहीये आणि आपणही करू नये. तत्व खूप महत्वाची असतात जे बाबासाहेबांनी दिलेले जे ब्रीज आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे ती तत्व घेऊन आम्ही समाजाच्या समोर जातो. आणि म्हणून या सगळ्या साहित्यिकांनी दलित चळवळ उभी केली आणि तुळशीराम कांबळे असेल किंवा गौतम वाघमारे असेल या मंडळीने आपल्या प्राणाची आहुती दिली की बाबासाहेबांच्या नावाचं विद्यापीठ झालं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाचा मोठा धागा शिक्षणाचा मोठा धागा बाबासाहेब विद्यापीठ घाटीसारखे रुग्णालय मोठे दिसती. हे घाटीसारखे रुग्णालय मोठे दिसती. घाटीसारखे रुग्णालय मोठे दिसती. शिक्षणाचा मोठा धागा बाबासाहेब विद्यापीठ घाटीसारखे रुग्णालय मोठे दिसती. हे घाटीसारखे रुग्णालय मोठे दिसती. घाटीसारखे रुग्णालय मोठे दिसती. औद्योगिक वसाहती औद्योगिक वसाहती कृषी विद्यालयासाठी पैठणीच्या पैठणीनं नाही सुपारी हा हनुमान इथे एकटा बघा. यहाँ पे हिंदू है मुस्लिम है बौद्ध है सिख है ईसाई है. या शहराची खासियत आहे आणि म्हणून
म्हणून आम्हाला एकतेचा संदेश देणं गरजेचं आहे. दुपारी हनुमान भरताच्या गणपतीनं भाविकांना टाकी येते मोहून, भाविकांना टाकी येते मोहून, भाविकांना टाकी येते मोहून. आणि शालुनिया दर्ग्यावरती शालुनिया दर्ग्यावरती चादर ही पसरली ती हिंदू मुस्लिम जातात एकच. जुबली मार्केट टाऊन झालं, मार्केट टाऊन झालं. श्रीमंत ही चौकात मुलं त्याच्यावरून मोटर कशी भिरभिरती, त्याच्यावरून मोटर कशी भिरभिरती, त्याच्यावरून मोटर कशी भिरभिरती. सिद्धार्थ या उद्याला पत्रकार मंडळी आहे का, पाणी आहे का, संपलं माणसे संपत्ती. सिद्धार्थ या उद्याला तर प्राणी संग्रहालयात पशु पक्षी संवर्धन तेव्हाची खडकी नंतर का औरंगाबाद आता संभाजीनगर मीटर मध्ये बसवणं थोडंसं अवघड आहे. संभाजीनगर निर्मळ गावात राजकीय लोकांना घालावं वाटतं. संभाजीनगर निर्मळ गावात चंदन शिवे शोभे नाव लावलेली शाहिरानं तळमळीनं, लावलेली शाहिरानं तळमळीनं, लावलेली शाहिरानं तळमळीनं. गावात एक राहो, गावात एक राहो, विद्रोहीला समर्पित व्हावं आणि एकतेने पुढे जावं. प्रगती जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.